हॅलो फ्रेंड्स, आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. ते पण मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. गुलाबजामुन काहींचे कच्चे राहतात तर काहींचे कडक बनतात. यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. गुलाबजामुनचं पीठ मळताना आपण फार मुलायम मळायचं नाही आणि फार घट्टही मळायचं नाही. मीडियम मळून घ्यायचे आणि तेलामध्ये ते मीडियम गॅसवरती, अगदी बारीक गॅसवरती आपल्याला सावकाश एकसारखे तळून घ्यायचे आहे. फास्ट गॅसवरती अजिबात तळायचं नाही. त्यामुळे काय होणार, तुमचे गुलाबजामुन करपून जाणार आणि ते आतमध्ये कच्चे राहणार. म्हणून आपल्याला बारीक गॅसवरती हे एकसारखे हलवत असं तळून घ्यायचे आहे. आणि याचा कलर सुद्धा अगदी आपल्याला एकसारखा असा काढून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता. या पद्धतीने बारीक गॅसवरती आपल्याला अगदी खरपूस असे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. यामुळे ते व्यवस्थित भाजले जातात आणि आतून कच्चे सुद्धा राहत नाहीत. पहा, आपले गुलाबजामुन चिरलेले सुद्धा नाही आहेत. किती मस्त असे बनलेले आहेत. मी हा व्हिडिओ बनवलेला आहे खास टिप्स सांगण्यासाठी. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे. आणि तुम्ही जर या पद्धतीने बनवलं तर तुमचे गुलाबजामुन बिलकुल पण बिघडणार नाहीत. आणि अगदी मुलायम आणि छान असे तुमचे गुलाबजामुन तयार होणार आहेत, अगदी टम्म फुगलेले. आणि गुलाबजामुन गरम असतानाच ते पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्यामुळे पाक त्याच्यामध्ये पटकन मुरतो आणि आपले गुलाबजामुन अगदी मुलायम होतात. हे पहा, आपण पाहू शकता किती सुंदर असे आपले गुलाबजामुन बनलेले आहेत. थँक्यू.